हाय हॅलो, ही तयारी कशाची आहे आणि लगबग कशाची सुरू आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. चला तर बाहेर जाऊया. आणि ही आहे दुपारची तयारी. सर्वांना गुड आफ्टरनून. बनती आहे रबडी. तर अतिशय सुंदर असा स्वयंपाक आम्ही सिलेक्ट केलेला आहे. इथे महाराजांना बोलवलेलं आहे आणि ना माझ्या आग्रहास्तव दोन्ही कार्यक्रम जे आहेत तर मला एकत्र करायचे होते. कारण का काही काही पाहुणे जे आहेत ते लांबून येणारे असतात आणि डबल बोलवायचं म्हटल्यावरती मग कोणी आलं नाही तर एखाद्या फंक्शनला मग आपल्यालाही वाईट वाटतं. म्हणून आम्ही ना ब्रह्मा इंदूचा बर्थडे आणि सपनाचे डोहाळे जे आहेत ते एकत्र केलेले आहेत. ही माझी बहीण आहे आणि इथे ना हे बघा स्वयंपाकाचं काम चालू आहे. तर संध्याकाळची वेळ झाली आत्ता आणि सपनाची तयारी झालेली. तुम्हाला कशी वाटते तयारी नक्की सांगा कमेंट करून. तर खूप सुंदर असा तिचा लूक क्रिएट केलेला होता. आणि जी साडी जी आहे ती माझ्या चॉईसने मी आणलेली होती. तिला ही अशी साडी हवी होती, बऱ्याच दिवसाचं तिची इच्छा होती. तर सेम मी साडी अगोदर एक आणलेली पण ती कस्टमरने नेली. त्याच्यानंतर मी ही परत 450 रुपयाने कॉस्टली साडी आहे पण खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर वैष्णवी आणि सपनाची तयारी झाल्यानंतर मग मी इथे दीपा आलेली होती तर तयारी करून घ्यायला तिच्याकडून आम्ही तयारी करून घेतली. तर म्हटलं खूप माझे केस वाढलेले आहेत आणि आता गरमी पण खूप आहे. ह्या वर्षी ना अतिशय गरम होतं आहे तर म्हणून मी तिच्याकडून आंबाडा बांधून घेतलेला आहे. जास्त काय मी एवढं केलेलं नाही कारण प्रत्येकजण मला बाहेर विचारत होतं. सगळेच पाहुणे आलेले होते बाहेर आणि अचानक खूप गर्दी झाली. सगळे पाहुणे जे आहेत ते वेळेवरती आले. तर आत्ता वाजलेले आहेत 7:30 पावणे 8 झाले असतील. तर प्रोग्राम आता चालूच होईल काही मिनटामध्ये. तर मला ना 2-3 जणी घरात भेटायला आल्या, मग पाहुण्या पण आल्या माझ्या. तर काही जणी ना माझ्याजवळच येऊन बसलेल्या होत्या इकडे कॉटवरती. तर मी ना हेअरस्टाईल केली. तिला बोलले मला थोडंसं आवरून दे. तर माझे लूक कसा आहे बघायचं आहे. त्याच्यानंतर आलेलो आहोत इकडे स्टेजकडे. तर त्यानंतर कार्यक्रम चालू झालेला होता आणि संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो एका व्हिडिओमध्ये काय सेव्ह होत नव्हता. म्हणजे याचा दुसरा एक पार्ट येणार आहे, पार्ट 2. तर तोही कंटिन्यू करा. त्याच्यामध्ये माझ्या भावाने आणि माझ्या सोनलने भाषण केलेलं आहे. प्लस बौद्धाचार्य रणशूर साहेब आहेत ना त्यांनी पण भाषण केलेलं आहे. तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. याच्यानंतर लगेचच तो उद्या व्हिडिओ येणार आहे. तर आत्ता इंदुरामाचा बड्डेचा केकसुद्धा आपण कापणार आहोत आणि सपनाचे डोहाळे पण होणार आहे. चला तर इथे आता स्टेजवर वैष्णवीची पण एंट्री झाली आणि माझा मुलगा शुभम पण आलेला आहे. तर व्हिडिओ जो आहे तो हा मोठा होत होता म्हणून याचे मी पार्ट 2 केलेले आहे. तेव्हा सगळ्यांनी याची नोंद घ्या आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे. चला भेटणार आहोत अशा सुंदर आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.